तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा असं राज ठाकरेंनी ट्विट केलंय। आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल असंही राज ठाकरे या ट्विटमध्ये म्हणालेत। मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। नेमकं काय ट्विट राज ठाकरेंनी केलंय सविस्तर पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालाय, त्यावर खरं तर भाष्य सुद्धा करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादीसारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही असं राज ठाकरेंनी ट्विट केलंय। तर दुसरीकडे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता आणि सुनेत्रा पवारांनी अचानक जमलेल्या ढेकणांवर मात्र लक्ष ठेवावं। ही ढेकणं आणि गिधाडं घात करू शकतात असं जरांगे पाटलांनी म्हटलंय, त्यामुळे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे। राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं त्याच्यात चक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता, कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागतात। याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते। ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं। असे काही गिधड येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास, त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते। हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालू